जय महाराष्ट्र. आज अनेक प्रसारमाध्यमांवर न्यूज मीडियावर पुण्यातल्या एका बॅनरची चर्चा होती. तो बॅनर असा होता की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामराणीची एक कविता केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून एका सामाजिक कार्यकर्त्यानं एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ एक बॅनर लावला पुण्यामध्ये. आता बॅनर लावला याच्यात काय हरकत नाही, असू शकतं. म्हणजे समाजामध्ये असेही व्यक्ती असू शकतात की त्यांना चुकीच्या गोष्टी देखील बरोबर वाटू शकतात. याच्यात काही नवल नाही आहे. आणि पुण्यात तर अजिबातच आहे. म्हणजे पुण्यामध्ये मी असं म्हणतो की पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांची पण कमी नाही आहे. आणि पुण्यातले काही भाग तर असे आहेत की त्या भागामध्ये तुम्हाला प्रत्येक घरामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष सापडतील. त्यामुळे पुण्यामध्ये या गोष्टी काही नवीन नाही आहेत. म्हणजे पुण्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पुणे हे केंद्रामध्ये कधीच विरोधी बाकावर बसलं नाही. म्हणजे ज्या पक्षाचा खासदार पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून येतो त्याच पक्षाचं सरकार केंद्रामध्ये येतं, हा पुण्याचा इतिहास आहे. आणि हे अजूनपर्यंत तसंच आहे. म्हणजे पुण्यातून ज्या पक्षाचा खासदार निवडून आलेला आहे त्याच पक्षाचं केंद्रामध्ये सरकार येतं. त्याच्यामुळे पुण्यामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा असण्याच्यात काही आश्चर्य नाही. एखाद्या व्यक्तीला समाजातील चुकीच्या गोष्टी देखील बरोबर वाटू शकतात, याच्यात काही नवल नाही. पण आश्चर्य याचं वाटतं की प्रसारमाध्यमांनी म्हणजे अनेक महत्त्वाच्या मीडियावाल्यांनी या गोष्टीला महत्त्व द्यावं की एखाद्याचा बॅनर लावला आहे आणि तो बॅनर तुम्ही न्यूज मीडियामध्ये झळकावता. आणि तोही कधी तर पुण्यामध्ये असंख्य प्रश्न असताना. म्हणजे गेल्या 3-3.5 वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही. महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकांमध्ये नगरसेवक नाही आहेत. पण आपण आता इथं पुण्याचं घेऊयात. त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पुण्याच्या शहरांमध्ये आणि उपनगरांमध्ये अनेक गल्लोगल्ली रस्ते खोदलेले आहेत. पाईपलाईनची कामं चालू आहेत, ते अर्धवट आहेत. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. बाकी सगळे प्रश्न आहेत, गुन्हेगारी आहे. हे सगळे प्रश्न पुण्याच्या अवतीभोवती विळखा घालून बसलेले असताना एखाद्या कार्यकर्त्याने त्याला आवडत असलेल्या एखाद्या नेत्याबद्दल एक बॅनर लावला आणि त्या बॅनरची तुम्ही बातमी करताय. म्हणजे मीडियाची जी एक म्हणजे याला असं म्हणता येईल की मीडिया खरंच आता कुठल्या दबावामध्ये आहे का, की सरकारच्या बाजूने जे जे काय असेल ते तुम्ही दाखवा. मग ते चूक बरोबर ते कुठल्याही कॅटेगरीत असू द्या, ते तुम्ही दाखवलं पाहिजे. असा काही दबाव मीडियावर आहे का की नागरिकांचे एवढे प्रश्न